गाइस मेरे को हेल्प करने के लिए अमित भाई इशू भाई आए। सो आता आम्ही डायरेक्ट चाललो लास्ट हमारा घर टेम्पो में। कसं वाटतंय तुला? कसं वाटतंय? वाईट वाटतंय, मम्मीला वाईट वाटतंय, घर सोडून चालले। मम्मी ते इमोशनल झालेली आहे, पण आता बिल्डिंग मध्ये जाणार ना आपण, हे घर सोडून। चांगली गोष्ट आहे, देवाच्या कृपेने चांगलं होतंय। हे आमचं जय भवानी मंदिर आहे। इकडे आम्ही चाललो अभिषेक दातेच्या घरी, त्याच्या घरी सामान शिफ्टिंगचं काम सुरू आहे। मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्यांचे फुलांशी। तर नमस्कार मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज दिनांक 30 जानेवारी 2025। तर आज जी मी तुम्हाला चाळ मगाशी दाखवली ती पूर्ण चाळ आमची तुटलेली आहे। जसं तुम्हाला माहिती आहे इकडे कन्स्ट्रक्शनचं काम होणार आहे आणि आज तेवढाच दुःखाचा दिवस पण ह्यासाठी आहे माझ्यासाठी, कारण सगळे वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेले। आमचा जो जय भवानीचा परिवार होता तो वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेला आणि आज आमचं जे मंदिर आहे, जे जय भवानी आईचं मंदिर आहे, त्या मंदिरच्या मूर्तीचं शिफ्टिंग आम्ही करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता की एवढे लोक इकडे जमलेत, पुढे तुम्ही बघालच। आता सगळे लोक त्या मंदिराच्या पूजेसाठी जमलेले आहेत आणि खूप असं छान पण वाटतंय आणि वाईट पण वाटतंय, कारण जिथे लहानाचे मोठे झालो आम्ही, जी चाळ होती, जो परिवार होता, सगळ्यांच्या सुखात दुःखात धावून जात होतो, सगळे सणसुद्धा आम्ही एकत्र करत होतो, ते 3 वर्ष करायला भेटणार नाही। पण आनंद तेवढाच आहे की परत 3 वर्षांनी आमचा परिवार एका चाळीतून बिल्डिंगच्या स्वरूपात आम्हाला बघायला भेटणार आणि आमच्या आई भवानीची सेवा आम्ही पुन्हा 3 वर्षांनी तशीच जोरात करू, अशी आम्हाला खूप जास्त श्रद्धा आहे। आणि पुढे मी तुम्हाला ब्लॉग दाखवतो की आमच्या मूर्तीचे पूजन व आमची माणसं कसे काय देवीची स्थापना करतात आहे। आणि मला असं बोलता पण येत नाही आता, तुम्ही बघू शकता की मला काय समजत नाही आहे, पण एक आठवण म्हणून मी हे सगळं कॅप्चर करतोय। तुम्ही बघू शकता माझ्या मागे या सगळ्या चाळी तुटलेल्या आहेत। सो आता आपण जाऊया आणि बघूया की आई भवानीची पूजा कशी चालू। कलशाचं दर्शन घेतल्यानंतर प्रत्यक्ष देवीचं मूर्तीचं दर्शन केलेल्याचं पुण्य आपल्या सर्वांना लाभणार आहे। देवीची मूर्ती आहे, या देवीच्या मूर्तीचा उत्थापन विधी सकाळी 7 पासून चालू आहे। त्याप्रमाणे या देवीचं टायमिंग ठरल्याप्रमाणे आपण त्यांचा तोड घेतल्याप्रमाणे आपण या ठिकाणी उत्थापन विधी करतोय। जय भवानी। आता नारळ कोण कोण फोडतोय बघा। हा, जय भवानी माता आम्हा सर्वांना सुख शांती समृद्धी ऐश्वर्य उत्तम प्राप्त आयुष्य उत्तम आरोग्य सर्व कुटुंबानां सह परिवार जनानां शास्त्री नगर या ठिकाणी गृह संस्था निर्माण पूर्वक पुनश्च मंदिर निर्माण पूर्वक स्थापना। माता की जय, अम्बा माता की सरनर होलिका जले शत्रु राख में मिले हमने, जब जब शमशीरे ताने है माए भवानी। सनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठाने है माया भवानी। हम सब मर्द मावड़े बड़े
बड़े खुददार हैं। अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे, तेरे चरण की शपथ माँ जगदम्बे है माय भवानी। तूने उसमें रोशनी भरी है, दान दिया भक्ति का, दान दिया शक्ति का, तूने ही तो झोलियां भरी। जो भी बरसों बरसों तरसी थे आई इन होठों पे हंसी, अम्बे माता तेरी कृपा से मेरे घर में आई खुशी। हम चट्टान से डटे कभी ना राह से हटे, हमने बात यही मन में ठानी है माय भवानी। सनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे, हमने जब जब शमशीरें तानी है माय भवानी। सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं। अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे, तेरे चरणों की शपथ माँ जगदम्बे है माय भवानी। सो गाईज अशा प्रकारे मंदिराचा जी मूर्ती आहे ती हलवण्यात आलेली आहे आणि आता इकडे देवीचा महाप्रसाद चालू आहे। तर ब्लॉगला जे जे लोक बघत आहेत त्यांनी लाईक सबस्क्राईब आणि खरं म्हणजे तर शेअर करा। अशीच चाळीची जी परंपरा आणि सुंदरता जपायचा प्रयत्न आम्ही करत आहोत। तर जय भवानी जय अंबे।